या सकाळच्या पुन्हा एक वार आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या मननासाठी आपण मार्कचं पुस्तक 7वा अध्याय आणि 15वं वचन बघूया. हे अत्यंत महत्त्वाचं असं वचन आहे आणि ते असं म्हणतं, बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. हृदयातून बाहेर नेमकं काय येतं? त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की वाईट विचार, राग आणि कपट. याचाच अर्थ बाह्य कृतीपेक्षा आतील शुद्धता अधिक महत्वाची अशी आहे. म्हणून आतून स्वच्छ राहण्यासाठी एखाद्याने स्वतःच्या हृदयातील भ्रष्टाचाराला रोज सकाळी, निदान विश्वासकांनी तरी रोज सकाळी तोंड दिले पाहिजे. आणि मग आपल्यामध्ये शुद्धतेचा बदल आपोआप निर्माण होतो. आणि हा शुद्धतेचा बदल फक्त येशू देऊ शकतो, याकडे आपलं विशेष लक्ष असणं खूप गरजेचं आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की या वचनात येशू स्पष्ट करतो की जे एखाद्या व्यक्तीच्या आतमध्ये जाते, जसे की अन्न, ते त्याला अशुद्ध करत नाही, तर जे त्याच्यातून बाहेर येते तेच त्याला अशुद्ध करते. त्यामध्ये काय असतात? वाईट विचार, वाईट शब्द आणि कृती ही मूलतः आतून, मनुष्याच्या आतून, हृदयातून उद्भवतात आणि हेच खरोखरच देवासमोर आपल्याला अशुद्ध बनवतं. प्रियजनांनो, हा आजचा जो संदेश आहे त्या काळच्या धार्मिक नेत्यांच्या विरुद्ध देण्यात आलेला होता, जे बाह्य शुद्धतेच्या नियमावर आपले लक्ष केंद्रित करत होते. जसं की आम्ही पाहतो की ते जेवणापूर्वी हात धुत होते, पाय धुत होते आणि बाहेरून शुद्ध होण्याचा प्रयत्न करत होते. परंतु येशू त्यांना म्हणत आहे की हे मानवनिर्मित जे नियम आहेत, व्यक्तीची आतील शुद्धता करण्यास कुचकामी आहेत. आणि म्हणून आतील शुद्धता होण्यासाठी देवावर विश्वास ठेवावा लागेल. शेवटी हृदयाच्या अशुद्धतेपासून खरोखर शुद्ध होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त, जो केवळ आपले जीवन सुसज्ज करण्याबरोबरच त्या जीवनाला नवीन बनवण्याचा देखील मार्ग दाखवतो. आणि म्हणून या सकाळी मी विनंती करेन आपल्या सर्वांना की कृपा करून आपलं जीवन सदैव शुद्ध राखण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून देवासमोर आपण शुद्ध आणि नम्र असे ठरले. बाप तुम्हाला आशीर्वादित करू.